मोताळा तालुक्यात वादळी वारा व पाऊस, झाडे पडली तर वाघजळ येथील घरांचे नुकसान। मोताळा तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभाग फक्त कागदावरच। मोताळा तालुक्यात शनिवारी 4 वाजता आलेल्या वादळी वारा व पावसाने मोठा कहर केला। अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरे व पत्र्यांच्या शेडचे मोठे नुकसान झाल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। तालुक्यातील वाघजाळ येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने प्रकाश हिवाळे, अनंता हिवाळे यांच्या घराचा संपूर्ण भाग कोसळला असून पत्रे उडून गेल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे। घरातील धान्य संपूर्ण ओले झाले असून तसेच वाघजाळ फाट्यावरील टपऱ्या व रसवंतीचे सुद्धा नुकसान झाले असून जमीनदोस्त झाले आहे। अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता। विशेष म्हणजे नुकसान झाल्यानंतरही प्रशासनाकडून तातडीची पाहणी अथवा पंचनामे करायला पाहिजेत, मात्र मोताळा तहसील कार्यालयामध्ये कुलूप पाहायला मिळाले आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ मदत व दिलासा देण्यासाठी असलेला विभाग प्रत्यक्षात किती सक्रिय आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे। मोताळा तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभाग फक्त कागदावरच आहे का, असा संतप्त प्रश्न आता नुकसानग्रस्तांकडून विचारला जात आहे।